बाहेर दुपारचे ऊन रखरखत होते, पण घराच्या आत कमालीची शांतता पसरली होती. मी आणि माझी लहान सासू, आम्ही दोघेच घरी होतो. सासूबाई सकाळपासून घराच्या कामात खूप व्यस्त होत्या, त्यामुळे त्या खूप दमल्यासारख्या दिसत होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय देखणे आहे. 5.5 फूट उंची, सुदृढ शरीरयष्टी आणि उजळ गहूवर्ण रंग. त्यांचे लांबसडक काळेभोर केस त्यांनी सैलसर बांधले होते, जे त्यांच्या चेहऱ्याची शोभा अजूनच वाढवत होते. थकव्यामुळे त्या सोफ्यावर थोड्या कल्ल्या होत्या. मी जवळच बसलो होतो. त्यांनी डोळे मिटून घेतले होते, पण त्या पूर्णपणे झोपल्या नव्हत्या. त्या हळूवार आवाजात माझ्याशी गप्पा मारत होत्या. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी आणि मृदुता होती. गप्पा मारता मारता त्या म्हणाल्या, "आज खूपच पाय दुखतायत रे, काम संपत नाहीत." त्यांच्या आवाजातील थकवा मला जाणवला. मी लगेच म्हणालो, "अहो, मग सांगायचं ना. मी दाबून देतो तुमचे पाय." त्यांनी सुरुवातीला थोडा संकोच केला, पण प्रेमाने मी आग्रह धरल्यावर त्या म्हणाल्या, बाबा, थोडा वेळ दाबून दे, म्हणजे थोडं बरं वाटेल." मी खाली बसलो आणि हळूवारपणे त्यांचे पाय दाबायला सुरुवात केली. त्या क्षणी वातावरणात एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला. हॉलमध्ये फक्त पंख्याचा आवाज येत होता आणि आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ होतो. जसजसा मी त्यांचे पाय दाबत होतो, तसतसा त्यांचा थकवा कमी होत होता. त्या शांतपणे माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात एक कौतुक होतं. त्या म्हणाल्या, "तू किती काळजी घेतोस माझी. खरंच खूप नशीबवान आहे मी." त्यांचे हे शब्द ऐकून मलाही खूप छान वाटले. आमच्यातील गप्पा आता अधिक खोलवर आणि वैयक्तिक होऊ लागल्या होत्या. त्यांनी त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. त्यांना काय आवडायचं, त्या कशा राहायच्या, त्यांचे छंद काय होते. बोलता बोलता त्यांचा हात माझ्या डोक्यावर आला आणि त्यांनी प्रेमाने माझे केस कुरवाळले. तो स्पर्श इतका मायेचा होता की मला खूप शांत वाटले. ती दुपार केवळ पाय दाबण्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्यामध्ये दोन जीवांचे एकमेकांबद्दलचे आदरयुक्त प्रेम आणि जवळीक दडलेली होती. त्यांच्या बोलण्यातील गोडवा आणि तो शांत परिसर यामुळे एक अतिशय सुंदर आणि रोमँटिक, भावनिक अर्थाने वातावरण तयार झाले होते. सासूबाईंच्या चेहऱ्यावर आता एक प्रसन्न हास्य होते. थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. आम्ही तासनतास गप्पा मारत होतो. त्यांचे ते लांब केस, त्यांचा तो रुबाबदार अवतार आणि त्यांच्या बोलण्याची शैली याने मला भुरळ घातली होती. ही केवळ एक सासूसुनेची किंवा सासूजाव्याची नात नव्हती, तर ती एक निखळ मैत्रीची आणि विश्वासाची सुरुवात होती. अशा प्रकारे एका थकलेल्या दुपारी पाय दाबण्याच्या निमित्ताने आमच्यात एक असं नातं निर्माण झालं, जे शब्दांच्या पलीकडचं होतं. त्या दिवशी मला समजलं की खरं सौंदर्य हे केवळ दिसण्यात नसतं, तर ते समोरच्या व्यक्तीच्या स्वभावात आणि त्याच्याशी असलेल्या भावनिक नात्यात असतं. ही आठवण माझ्या मनात कायमची कोरली गेली आहे, जिथे फक्त आदर, प्रेम आणि जिव्हाळा होता. पाय दाबत असताना मला जाणवलं की त्यांचे पाय खूपच कडक झाले आहेत. कदाचित सततच्या उभ्या राहण्यामुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. मी म्हणालो, "अहो, नुसतं दाबून काही होणार नाही. थोडं तेल लावून मालिश केली तर शिरा मोकळ्या होतील." त्यांनी माझ्याकडे साध्या भोळ्या नजरेने पाहिलं आणि संमती दर्शवत मान हलवली. मी कपाटातून सुगंधी खोबरेल तेल आणलं. तेलाचा तो मंद सुगंध संपूर्ण खोलीत दरवळू लागला, ज्याने वातावरणात एक वेगळीच नशा आणि शांतता निर्माण केली. मी माझ्या हातावर थोडे तेल घेतले आणि ते तळहातावर चोळून गरम केले. जेव्हा मी पहिल्यांदा तेलाचा उबदार हात त्यांच्या पायांना लावला, तेव्हा त्यांच्या तोंडून एक हलकीशी हळूवार कळ निघाली. पण पुढच्याच क्षणी त्यांना इतकं शांत वाटलं की त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. मी अगदी हळूवारपणे, गोलाकार पद्धतीने त्यांच्या टाचांपासून ते गुडघ्यापर्यंत मालिश करू लागलो. तेलामुळे माझे हात त्यांच्या मऊ त्वचेवर सहज घसरत होते.
त्यांच्या पायांचा उजळ रंग तेलामुळे अधिकच चकाकू लागला होता. जसजसा मी मालिशचा वेग वाढवला तसतसे सासूबाईंचे शरीर अधिक रिलॅक्स होत गेले. त्या म्हणाल्या, "अरे, किती छान वाटतंय. इतकं सुख तर मला कधीच मिळालं नाही." त्यांच्या आवाजात एक प्रकारची तृप्ती होती. बोलता बोलता त्यांनी त्यांचे ते लांबसडक काळेभोर केस सोफ्यावर मोकळे सोडले. ते केस त्यांच्या खांद्यावरून खाली ओघळत होते. तेलाचा सुगंध आणि त्यांच्या केसांचा वास मिळून एक अजब मोहक वातावरण तयार झालं होतं. आमच्यातील गप्पा आता थांबल्या होत्या, कारण शब्दांची गरजच उरली नव्हती. फक्त माझा स्पर्श आणि त्यांचा तो सुटकेचा श्वास, हेच सर्व काही सांगून जात होतं. मालिश करत असताना माझा हात चुकून त्यांच्या गुडघ्याच्या थोडा वर गेला, तेव्हा त्यांच्या शरीरात एक लहरीसारखी शिरशिरी धावून गेली. त्यांनी माझे हात थांबवले नाहीत, उलट त्यांनी अधिक आरामात पाय पसरले. त्या क्षणी मला त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली, एक प्रकारचा विश्वास आणि कदाचित एक सुप्त ओढ सुद्धा. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती, ज्याने वातावरणातला गारवा वाढवला होता. पण घराच्या आत त्या तेलाच्या मालिशमुळे आणि आमच्यातील वाढत्या जवळीकीमुळे एक प्रकारची ऊब निर्माण झाली होती. सासूबाईंनी हळूच आपला हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाल्या, "बस कर आता, तूही दमला असशील." पण त्यांच्या स्पर्शात एक अशी जादू होती की मला तिथून उठावसंच वाटत नव्हतं. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलो होतो. तो क्षण असा होता जिथे मर्यादा आणि नाती यांच्या पलीकडे जाऊन दोन मनं एकमेकांना समजून घेत होती. त्या दुपारी त्या तेलाच्या मालिशने केवळ शरीराचा थकवाच दूर केला नाही, तर आमच्या मनातील अंतरही कायमच्या पुसून टाकलं. तो सुगंधी दरवळ आणि तो रेशमी स्पर्श माझ्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक आणि अविस्मरणीय आठवण बनून राहिला.